सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सोमवारी 11 मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून शहरात 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जमलेल्या शिवसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। पाणी देणाऱ्या महापालिकेचा या पालकमंत्र्याचा करायचं काय, आमदाराचा करायचं काय, या महापौराचं करायचं काय, भ्रष्टाचारी भाजप सरकारचा, भ्रष्टाचारी भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध जो आहे तो महापालिका प्रशासनासोबत आंदोलन वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले। शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला। या आंदोलनामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या महापालिकेवरती धडक मारलेली आहे। या महापालिका वर्षाचं टॅक्स येतं, 8 दिवसात पाणी देतं आणि पाणी देतं ते गढूळ पाणी देतं। सोलापूर शहरातल्या नागरिकांचा पोटाचा आजार वाढलेला आहे, परंतु हे बर्वे हे पालकमंत्री अनेक वेळा घोषणा दिलेल्या आहेत, सत्ता आल्यानंतर 1 दिवसात पाणी देतो म्हणले, पण 8 दिवसात पाणी देतात। खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले, निवडून आले, पण यांचे काय झालंय 87 नगरसेवक आलेत, त्यातले 62 गद्दारच आहेत। त्यामुळे 20-22 जे प्रामाणिक आहेत त्यांचं काय चाली नाही। त्यामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, उद्या महापौर पण निवेदन देणार आहे। पण जरी सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नाही केली, 1 दिवसाला नाही पाणी दिलं तर शिवसेनेच्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना आम्ही फरफटत नेणार आहे। साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज समस्त शिवसेना जिल्ह्याचे पदाधिकारी, सोलापूर शहर, उत्तर, दक्षिण, मध्य आणि महिला आघाडी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सगळेजण धडक दिलेली आहे। धडक मोहीम आहे ही, आणि हे एक सावधानतेचा इशारा पण आहे। आपण गेली बघत आलोय, सोलापूरला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, 1 दिवसाचं 4 दिवस झालं, 4 दिवसाचं 8 दिवसावर आलं। मला सांगा, ह्याच्यामध्ये आरोग्याचाही प्रॉब्लेम येतोय। 4 दिवसाच्या वर पाणी जर साठवलं तर डेंग्यू सदृश्य त्या ठिकाणी किटाणूचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यासाठी धोका होतोय, आणि पाणी हे 8 दिवसात येतंय। तर आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही जी आश्वासनं निवडणुकीच्या वेळेस दिलेली आहेत जनतेला ती तुम्ही पाळावीत। खोटी आश्वासनं देऊन, भूलथापात देऊन तुम्ही सत्तेवर येता, आणि सत्तेवर आल्यानंतर कोण जनता ही जी भाषा तुमची असते ती करू नका। आणि पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचं आहे, आणि सोलापूरकरांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सर्व पदाधिकारी नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहतील।